नमस्कार, मी डॉक्टर महेश महाजन. आपल्या सर्वांचे आजच्या या व्हिडिओमध्ये फार्मर लिफ्टतर्फे स्वागत करतो. आणि आजचा जो टॉपिक आहे फळमाशी नियंत्रण. तर फळमाशी नियंत्रण आपल्याला जर करायचे असेल तर आपल्याला सर्वप्रथम फळमाशीचं जीवनक्रम जाणून घेणं खूप गरजेचं आहे. यामध्ये आपण बघू शकतो इथे प्रौढ फळमाशी जी आहे ती 15 ते दिवसाच्या आसपास फळांवरती अंडी घालते आणि या अंडीमधून काही दिवसानंतर 2 ते 4 दिवसानंतर यामधून अळी तयार होते. आता या अळीच्या काही अवस्था असतात, त्यालाच आपण फर्स्ट इन्स्टार, सेकंड इन्स्टार आणि थर्ड इन्स्टार असं म्हणतो. तर ही थर्ड इन्स्टार जो आहे अळीची प्रौढ अळी जी आहे, तर ही अळी काही दिवसांमध्ये सुप्त अवस्थेमध्ये जाते, कोशावस्थेमध्ये जाते. त्याला आपण प्युपा म्हणतो आणि या कोशावस्थेतून दुसरी नवीन प्रौढ माशी, फळमाशी तयार होते. तर हा जीवनक्रम आपल्याला तोडायचा आहे. ही फळमाशी फळांवरती अंडे घालण्याच्या आधीच आपल्याला याच्यावरती नियंत्रण करायचं आहे. आता या फळमाशीचा प्रादुर्भाव जो आहे तो वेगवेगळ्या पिकांवरती होतो. त्यामध्ये वेलवर्गीय पिकं आली, टरबूज, खरबूज, त्याचबरोबर भाजीपाला पिकं आली, त्यामध्ये दोडके, कद्दू, काकडी, कारले, त्याचबरोबर फळ पिकं देखील आली. त्यामध्ये जे आहेत तुम्ही सांगू शकता इथे पेरू, संत्री, मोसंबी, लिंबू, आंबा यासारखी पिके देखील तेथे आली. इथे तुम्ही लाईव्ह मध्ये बघू शकता ही फळमाशी पेरूवरती कशा पद्धतीने अंडे घालते. तर एक फळमाशी पेरूवरती जवळपास 30 ते 40 अंडे इथे त्यांनी टाकलेले आहेत. इथे पूर्ण व्हिडिओ नाही आहे. आणि त्याचबरोबर ही फळमाशी जी आहे ती जवळपास 500 ते 1000 अंडी तिच्या जीवनक्रम मध्ये टाकत असते. तर ही अवस्था ही आपल्या फळाची होते आणि या फळांना मार्केटमध्ये काहीही भाव शेतकऱ्यांना भेटत नाही आणि त्यामुळे या शेतकऱ्यांचं जवळपास 100% पर्यंत नुकसान होते. तर या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी आपल्याला फळमाशीचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वप्रथम या नियंत्रणासाठी मी सांगू इच्छितो की आपण कामगंध सापळे, त्यालाच आपण फिरोमोन ट्रॅप्स देखील म्हणतो. तर हे फिरोमोन ट्रॅप्स आपण जवळपास एकरी 15 ते 20 लावणे गरजेचे आहेत. या फिरोमोन ट्रॅप्स मध्ये फळमाशी आकर्षित होते आणि शेवटी ती मरून जाते. त्याचबरोबर आपल्याला नीम ऑइल, करंज ऑइल यासारखे ऑइल्स जे आहेत ते आपल्याला 2 ml प्रति लिटर, त्याचबरोबर स्टिकर वापरणेही गरजेचं आहे. जेणेकरून जे नीम ऑइल आहे ते समप्रमाणामध्ये पूर्ण पानावरती पसरल्या जाईल. एवढं करून देखील जर तुमचं नियंत्रण होत नसेल तर आपल्याला कीटकनाशके वापरायची आहेत. तर यामध्ये कीटकनाशकांमध्ये आपण सांगू इच्छितो की आपल्याला स्पिनोसॅट जे आहे 45%, जे मार्केटमध्ये ट्रेसर ग्रीन नावानं येतं, ते 70 ml पर एकर वापरू शकता तुम्ही. त्याचबरोबर स्पेनोटोरॅम जे आहे डेलिगेट किंवा टाटाचं सुमित या नावाने येतं, ते देखील वापरू शकता. त्याचबरोबर थायोमिथॉक्झाम आणि लॅम्बडा सायलोथ्रिनचं कॉम्बिनेशन देखील तुम्ही वापरू शकता, जे मार्केटमध्ये अलिका नावाने येतं. तर आपल्याला कीटकनाशके फवारताना एक काळजी घ्यायची आहे की ही कीटकनाशके आपल्याला संध्याकाळी फवारायची आहेत. आता संध्याकाळी फवारल्यामुळे काय होईल की मधमाशी जी आहे, जी दिवसभर आपल्या परागीकरणाचं काम करते, ती मरणार नाही या कीटकनाशकांमुळे आणि त्यामुळे आपलं जे परागीकरणाचा जो वेग आहे तो कमी नाही होणार आणि अल्टिमेटली आपल्याला यील्ड लॉस होणार नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे की जी कीटकनाशके आहेत ती कीटकनाशके आपण संध्याकाळी फवारायची आहेत. तर मला वाटतं ही जर आपण फॉलो केलं नियंत्रण करण्यासाठी कामगंध सापळे किंवा नीम ऑइल, करंज ऑइल, त्याचबरोबर जर जास्त तुमचा प्रादुर्भाव असेल तर हे कीटकनाशके जर आपण फवारली तर तुमचं फळमाशी नियंत्रण 100% होईल आणि
तुम्ही या जो लॉस आहे फळमाशीमुळे तो टाळू शकाल. धन्यवाद. आपल्याला काही अधिक माहिती असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.